आता काही बोललं तरी ट्रोल करतात. त्याच्याबद्दल काही वर्ग स्पेसिफिक असा आहे समाजामधला की त्यांना काय आमच्याबद्दल म्हणजे ते कावीळ झालेल्यासारखं पिवळं दिसतंय सगळं. परंतु मी जे वक्तव्य केलं होतं ते विनोदाने केलं होतं. कार्यकर्त्याची मरगळ त्यांनी झटकावी याच्यासाठी ते वक्तव्य होतं. नमस्कार, जेएम न्यूज आणि एसपी मराठीमध्ये आपले स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा या मतदारसंघामध्ये सर्वात अनुभवी असणारा चेहरा माननीय प्रकाशदादा सोळंके. याच ठिकाणी आता 2025मध्ये नगर परिषद निवडणूक रणांगण सुरू झालं आहे आणि भरपूर जे काही सर्व पक्ष आहेत सर्व पक्षांच्या बैठकी या ठिकाणी चालू झाल्या आहेत आणि जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आता सर्व जे काही नेते आहेत, नेते मंडळी कामाला लागले आहेत. आज या ठिकाणी किल्ले धारूर शहरामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माननीय प्रकाश सोळंके आज उपस्थित आहेत. दादा, जे काही आज आपण निवडणूक लढवणार आहात पुढील, तर कुठलं विजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरणार आहात? सगळ्यात पहिल्यांदा धारूर शहराचा सर्वांगीण विकास करणार. धारूर शहराच्या नागरिकांची मोठी समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची योजना. या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्यासाठी कायम ओरड होते अशी परिस्थिती आहे. पाणी व्यवस्थित मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून 2014मध्येच 19 कोटी रुपयाची योजना मी या शहरासाठी माननीय अजितदादांच्याकडनं मंजूर करून घेतली होती. परंतु दुर्दैवाने नगरपालिकेचं राजकारण ही आडवा आला आणि ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर आता परत एकदा नव्यानं जेव्हा प्रशासकाचा कारभार या नगरपालिकेत सुरू झाला, नव्यानं मी प्रस्ताव तयार केला आणि 65 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना या शहरासाठी मंजूर करून घेतली. जी अनेक दिवसापासूनची मागणी होती की कुंडलिका धरणावरून धारूर शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना आता पूर्णत्वाला गेलेली आहे. आज त्याची ट्रायल होऊन टाकीमध्ये पाणी पडलेलं आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ही योजना संपूर्णतः कार्यरत करून धारूरकरांना रोज स्वच्छ पिण्याचं फिल्टर केलेलं पाणी मिळावं हे आमची पहिलं धारूर शहरातल्या जनतेला आश्वासन राहील. मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या वर्षभराच्या काळामध्ये या शहरामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपयाचा निधी हा रस्ते आणि नालीच्या बांधकामासाठी आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि ती कामं आता पूर्णत्वाला गेलेली आहे. अतिशय दर्जेदार रस्त्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळं नागरिकांमध्ये समाधान आहे, व्यापाऱ्यामध्ये समाधान आहे आणि उर्वरित रस्त्यांच्यासाठी आम्ही 100 कोटी रुपयाचा नगरोत्थानमधून प्रस्ताव पाठवलेला आहे. जे जर मंजूर झाला आणि ही कामं झाल्यानंतर निश्चितच धारूर शहराचं कायापालट या ठिकाणी होणार आहे. एक स्मार्ट सिटी म्हणून धारूर नगरपालिका ओळखली जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते करण्यामध्ये माझी आमदारकीची टर्म संपण्याच्या आधी ही सर्व कामं आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. दादा, या धारूर शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नेत्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश झाला. त्याचप्रमाणे याच ठिकाणी असणारे माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. याचा कितपत आपल्या पक्षावर परिणाम होईल आणि जे काही त्यांचा प्रवेश झाला आहे त्यांचा कितपत आपल्या पक्षासाठी फायदा होईल? मला वाटतं की माधव निर्मळनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर इथल्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दलचा असणारा जो रोष आहे तो आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं व्यक्त झाला असं मी म्हणेन. अनेक चांगले चेहरे यांच्याबद्दल लोकमत अतिशय चांगलं आहे. ते बाळाभाऊ जाधव असतील, गफारभाई असतील, आवेशभाई असतील, प्रभाकरराव चव्हाण असतील, अशा अनेक या शहरातले कार्यकर्ते जे रस्त्यावरती उभा राहून लोकांच्या समस्या सोडवत असतात, अशा अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्याचबरोबर आता रमेशराव अडसकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राजाभाऊ मुंडे यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळं फार मोठी ताकद धारूर तालुक्यात याच्यामुळं आमची निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणानं ते निकालाच्या स्वरूपात आम्ही पुढच्या निवडणुकीत दाखवून देऊ. दादा, या मतदारसंघामध्ये आपल्या माध्यमातून अनेक मोठमोठी कामे झाली आहेत, आजही कामे चालू आहेत. मात्र आज आपण जे काही माजलगावमध्ये बैठक पार पडली, या बैठकीमध्ये काही वक्तव्य झालं होतं
जे की लक्ष्मी दर्शन वगैरे असे उपयोग झालं होतं, ते आपण सहज बोलून घेणार. मात्र आज आपल्या या वक्तव्याबद्दल काही जणांनी आपला ट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे, याबद्दल काय सांगा? आता काही बोललं तरी ट्रोल करतात. त्याच्याबद्दल काही वर्ग स्पेसिफिक असा आहे समाजामधला की त्यांना काय आमच्याबद्दल म्हणजे ते कावीळ झालेल्यासारखं पिवळं दिसतंय सगळं. परंतु मी जे वक्तव्य केलं होतं ते विनोदाने केलं होतं. कार्यकर्त्याची मरगळ त्यांनी झटकावी याच्यासाठी ते वक्तव्य होतं. त्याचं काही सिरियसली घ्यायचं कारण नाही. आणि निवडणुकीमध्ये अनेक प्रकारे मतदान घ्यावं लागतं एवढाच मला त्याच्यात उल्लेख करायचा होता. त्याच्यात काही फार सिरियसली घेण्यासारखं ते वक्तव्य नाही. दादा, आज आपल्यासोबत रमेशराव वाडसकर आहेत, राजेभाऊ मुंडे आहेत आणि या ठिकाणचे ज्येष्ठ नेते जे आहेत की ज्यांचा आज या पक्षामध्ये आपला प्रवेश झाला, तर कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी निवडणूक जाणार आहे आणि कोण असणार आहेत या ठिकाणी जे उमेदवार जे की या प्रबळ या नगराध्यक्षपदासाठी ठरतील? नाही, आता पाहिजे नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया चालू आहे. आमच्या पक्षाकडे अनेक इच्छुक आहेत. त्या इच्छुकांचा एकदा विचार करून कोण सगळ्यात योग्य उमेदवार आहे याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. परंतु इच्छुक अनेक आहेत. दादोसाहेबही इच्छुक आहेत. आपण जिथं बसलो आहेत ते सावंतसाहेबही इच्छुक आहेत. आणखीन काही आमचे मुस्लिम समाजातर्फे काही इच्छुक आहेत. म्हणजे इच्छुकाची काही आमच्याकडे कमतरता नाही. परंतु शेवटी निवडणूक जिंकणारा उमेदवार कोण आहे आणि सर्वांशी चर्चा करू. आमच्या कार्यकर्त्याशी आम्ही चर्चा करू कोणता उमेदवार चांगला राहणार. जे आता नगरसेवक आम्ही समजा ठरवणार आहोत त्यांच्याशी आमची चर्चा होणार. म्हणजे सर्वांशी चर्चा करून लोकशाही पद्धतीनं आम्ही उमेदवाराची निवड करणार. जो आपण या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आज घेतला याच्या मागचा मुख्य उद्देश काय होता? मुख्य उद्देश आता कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं. इच्छुक कोण कोण आहे त्याची चाचपणी करता यावी आणि कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आता कामाला प्रचाराला लागावं एवढाच उद्देश आजच्या मेळाव्याचा होता. आणि तो फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असं मी म्हणेल. अतिशय चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि आमच्या तिघाचे जे कार्यकर्ते म्हणजे मागच्या निवडणुकीत राजेभाऊ मुंडेचा मुलगा माझ्या विरोधात होता, रमेश आडसकर स्वतः माझ्या विरोधात होते. परंतु आज त्यांचेसुद्धा सर्व प्रमुख कार्यकर्ते आज मेळाव्याला उपस्थित होते. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही तिघंजणं एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणार आणि आमचा उद्देश आहे म्हणजे 100% यश मिळवणं. दादा, हे सर्व नगरसेवक आमचे 2026 निवडून आणणं, नगराध्यक्ष निवडून आणणं, 3 गटात जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आणणं आणि 6 पंचायत समितीचे सदस्य निवडून आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे. दादा, फक्त धारूरची नगरपालिका ही सोबळावर लढणार का युती करणार? नाही बा, युती झाली तर ती वरिष्ठ पातळीवर होईल. युती झाली तर युतीबरोबर, नाही झाली तर स्वभाव. दादा, जे काही आपल्या धारूर तालुक्यातील प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, तर धारूर शहरामध्ये जे काही मुख्य प्रश्न होता पाण्याचा तो आपल्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागतोय. मात्र जे काही किल्ले धारूर शहराकडे येणारा जो धारूरचा घाट आहे तो कुठल्या स्तरावर काम चालू आहे सध्या? कसा पाठपुरावा चालू आहे? त्यासाठी जवळजवळ 170 कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला आहे आणि त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी परिस्थिती आहे. हे मान्यता मिळण्याची एक प्रक्रिया असते. एकदा मान्यता मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू होते आणि मग काम सुरू होते. त्याचप्रमाणे धारूर तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत की ज्यामध्ये कमी उंचीचे पूल आहेत, त्यामुळे सतत जर पाऊस पडला तर त्या पुलावरून पाणी जातं. त्याचप्रमाणे अनेक गावामध्ये आज पूल वांगली जे काही सुनीमोहा असेल, आसरडव असेल, गावंधारा असेल, कार्य असेल, या ठिकाणी काही पूल वाहून गेले तर याबद्दल काय आपण पाठपुरावा करणार आहात? तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे फार फार मोठं नुकसान झालेलं आहे. रस्त्याचं झालं आहे, पुलाचं झालं आहे, अनेक पूल वाहून गेलेले आहेत. या संपूर्ण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव आम्ही कलेक्टरमार्फत शासनाकडे पाठवलेला आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके आपल्यासोबत होते. या ठिकाणी त्यांच्यासोबत आपल्या या ठिकाणी बातचीत केली आहे. या ठिकाणी होणारी निवडणूक हे सोबळावर लढणार की महायुतीच्या वतीने की पक्षाच्याद्वारे लढणार अजूनही या ठिकाणी काही स्पष्ट झालं नाही. वरील पक्षाचा निर्णय येणार आहे. गोवर्धन बळे, SM न्यूज, SP लाईव्ह मराठी, किल्ले धारूर बीड.